नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। अखेर प्रभाग क्रमांक 4 मधून नितीन लांडगे आणि प्रणोती नितीन लांडगे यांनी अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। पक्षाने त्यांचं तिकीट नाकारलेलं आहे, पण ते अपक्ष या प्रभाग क्रमांक 4 मधून निवडणूक लढवणार आहेत। आपण पाहता रचना वैद्य देखील त्यांनी देखील इथे त्या उपस्थित आहेत, त्यांनी देखील त्यांना पाठिंबा दिलेला दिसतोय। आणि आज नितीन लांडगे यांचं जे कार्यालय आहे त्याचं ओपनिंग आहे, त्याचं उद्घाटन आहे आणि हे सगळेजण तुम्ही ते पाहताय। या नितीन लांडगे यांना नारळ ही निशाणी मिळालेली आहे आणि या प्रभाग क्रमांक 4 मध्ये त्यांनी केलेली विकास कामं याच मुद्द्यावर ते निवडणूक जी आहे ते लढवणार आहेत। या प्रभाग क्रमांक 4D मधून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि ही सगळी जनता प्रभाग क्रमांक 4 मधील ही सगळी लोक तुम्ही नितीन लांडगे यांच्या समर्थनार्थ आलेली पाहत आहात। नितीन लांडगे यांचं जनसंपर्क कार्यालय आहे, त्याचं उद्घाटन आज इथे होतंय आणि नितीन लांडगे यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी आपला सपोर्ट दर्शवण्यासाठी हे सगळेजण इथे आलेले आहेत। पक्षाने उमेदवारी नाकारलेली आहे, तिकीट दिलेलं नाहीये, परंतु अपक्ष लढण्यावर नितीन लांडगे आणि प्रणोती नितीन लांडगे हे ठाम आहेत। प्रभाग क्रमांक 4 मधून नारळ ही निशाणी घेऊन नितीन लांडगे आता मैदानात उतरलेले आहेत आणि सगळेजण आपण पाहताय त्यांच्या समर्थनार्थ इथे उपस्थित आहेत। नितीन लांडगे यांना मिळणारं समर्थन तुम्ही पाहताय, पाठिंबा तुम्ही पाहताय आणि याच जनतेच्या पाठिंब्यावर नितीन लांडगे मैदानात उतरलेले आहेत। प्रभाग क्रमांक 4D मधून हे सगळेजण आलेले आहेत नितीन लांडगे यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी। प्रचंड अशी गर्दी जी आहे ती नितीन लांडगे यांच्यासाठी झालेली आपल्याला इथे दिसून येते। अजून किती पुढे Hey,
उद्घाटन केलेलं आहे. आजच नारळ म्हणून चिन्ह देखील मिळालेलं आहे. पत्रकारांशी संवाद साधला. पार्वती पते ही जी ललकारी आहे ती धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ललकारी आहे. आणि मला फक्त एकच सांगायचंय, सातत्याने गेली 15 वर्ष दुसऱ्यांसाठी घोषणा देणारा, दुसऱ्यांसाठी सतरंजाला उचलणारा, दुसऱ्यांसाठी बाईक रॅली काढणारा नेता आज कार्यकर्ता म्हणून तुमच्यासमोर जेव्हा तिकीट मागत होता, त्या कार्यकर्त्याचं तिकीट काहीतरी कारणास्तव डावलण्यात आलं. त्याबद्दल अतिशय दुःख माझ्या मनाला झालं. आणि कुठेतरी स्वतःला न्याय देण्यासाठी, स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी ह्या ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 4 विभागामधून आम्ही निवडणूक लढवत आहोत. थोडीशी माहिती मी तुम्हाला देतो. माझ्याबरोबर माझ्या ह्या संघर्षामध्ये रचनाताई वैद्य यांनी सुद्धा मला पाठिंबा दिलेला आहे. त्यांच्या पॅनलमध्ये आम्ही एकत्र निवडणूक लढवणार आहोत. रचनाताई वैद्य ह्या क मधून लढणार आहेत, मी ड मधून लढणार आहे आणि माझी बाई प्रणोती ही ब मधून लढणार आहे. काही गोष्टी तुमच्यासमोर क्लिअर करायच्या होत्या, त्याबद्दल मी तुम्हाला आज इकडे बोलवलं होतं. आज निवडणूक प्रचार कार्यालयाचं माझं ओपनिंग मी ठेवलेलं होतं, त्याबद्दल तुम्ही सर्व इकडे आलात, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. सातत्याने गेली 15 वर्ष जो संघर्षमय प्रवास मी करतोय, तुम्ही सर्वांनी बघितलेला आहे. तुम्हीच पत्रकार बांधवांच्या माध्यमातून वारंवार केलेली आंदोलनं असतील, पक्षासाठी घेतलेली भूमिका असेल, ही समाज माध्यमांपासून समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही सर्व लोकांनी माझ्यासाठी केलेलं आहे. त्याबद्दल मी खरंच तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तुमच्या सर्वांच्या माध्यमातून एक जनतेला आज प्रभाग क्रमांक 4 मध्ये न्याय देण्यासाठी आणि एक आशीर्वाद मागण्यासाठी मी ते तुमच्यासमोर आलेलो आहे. उमेदवारी अर्ज घेण्यासाठी काही फोन वगैरे नेत्यांचे किंवा मनधरणी करण्यात आलेली होती का? नाही, नक्कीच. ज्या दिवशी 17 तारखेला एबी फॉर्म मला न देण्याचं ठरलं, त्या दिवसापासून माझे सर्व वरिष्ठ नेते, एकनाथ शिंदे साहेब असतील, प्रताप सरनाईक साहेब असतील किंवा नरेश म्हस्के साहेब असतील, यांच्याकडून सातत्याने माझी विचारपूर्णा होत होती. त्यांच्या माध्यमातून सातत्याने मला धीर देण्याचा प्रयत्न चालू होता. परंतु ह्या विभागाची माहिती जर तुम्हाला नसेल तर मी सांगतो की सातत्याने गेली 8 वर्ष म्हणजे 2017ला जी कॉर्पोरेशन झाली होती, ती 5 वर्ष आणि नंतरची 3 वर्ष ज्यांचे झेंडे आम्ही मागच्या निवडणुकीमध्ये लढवले होते, ज्यांच्यासाठी आम्ही मतदान मागितलेलं होतं, ते नगरसेवक म्हणजे संजय पांडे कसल्याही प्रकारे ह्या विभागामध्ये ऍक्टिव्ह नव्हते. कुठल्याही सामाजिक प्रश्नांमध्ये त्यांनी कोणतीही भूमिका इकडे मांडली नाही. कुठल्याही रस्त्यावरच्या प्रश्नांना, आंदोलनांना, पक्षाच्या कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती नव्हती. कम्प्लिटली त्यांनी स्वतःला राजकारणातून बाजूला केलंय की काय, अशी परिस्थिती इकडे निर्माण झालेली होती. आणि अशा संघर्षाच्या काळामध्ये ह्या विभागामध्ये जर कुणी पक्ष वाढवला असेल, कुणी पक्ष जिवंत ठेवला असेल, माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा झेंडा जर कुणी इकडे ह्या विभागामध्ये घेतला असेल खांद्यावर, तर तो आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतलेला होता. आणि म्हणूनच एक कुठेतरी प्रामाणिक इच्छा होती की ह्यावेळेस, नेहमी असं म्हटलं जातं की लोकसभा ही नेत्यांची इलेक्शन आहे, विधानसभा ही नेत्यांची इलेक्शन आहे, परंतु स्थानिक स्वराज्य संस्था या कार्यकर्त्यांच्या इलेक्शन असतात. आणि त्या इलेक्शनमध्ये सुद्धा जर आम्हाला न्याय मिळणार नसेल तर आम्ही शेवटी कुणाकडे दाद मागायची, म्हणून आम्ही अपक्ष पॅनल हा बनवलेला आहे आणि आम्ही येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. ज्यांचा आता तुम्ही उल्लेख केला, त्यांच्या मुलाला उमेदवारी दिलेली आहे. कालच त्यांनी एक विधान केलेलं आहे की निवडणुका जसं जवळ येतात तसे काही लोक काम करायला सुरुवात करतात आणि मग तिकिटासाठी दावेदार होतात, असा एक आरोप त्यांनी त्या ह्याच्यामध्ये केला. नाही, अतिशय चांगला मुद्दा माझ्या त्या सहकार्याने उचलला असं म्हणतो. आणि मी तर बोलतो हा मुद्दा त्यांच्यासाठीच लागू होतो. आज पत्रकार बांधव इकडे आहेत. 2017 पासून ह्या विभागामध्ये कोण काम करतंय, कोण काम करत नाहीये, ह्याची जर चाचपणी तुम्ही केली तर तुम्हाला सुद्धा ह्याचं उत्तर मिळेल आणि त्यांना सुद्धा ह्याचं उत्तर मिळेल. मी तर ओपन चॅलेंज त्यांना देतो की 2017 ते 2025 त्यांच्या माध्यमातून एखादा जरी श्रीफळ ह्या विभागामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून फुटला असेल
तर आत्ताच्या क्षणी मी माझी उमेदवारी मागे घ्यायला तयार आहे. हे माझं ओपन चॅलेंज सिद्धार्थ पांडेंना आहे आणि संजय पांडेंना आहे. आज कसल्याही प्रकारचं काम न करता, कसल्याही प्रकारचं समाज उपयोगी काम न करता विभाग क्रमांक 4चे प्रश्न तरी काय आहेत त्यांना माहिती आहेत का? आज तुम्ही बोलतायत की इलेक्शनच्या अगोदर काम करायला सुरुवात केली. अरे तुम्ही बघा, खोटं बोला पण रेटून बोला. अरे तुम्ही पक्षाच्या कोणत्या कार्यक्रमाला उपस्थित असतात, कोणत्या आंदोलनाला तुम्ही उपस्थित होते? मला तुम्हाला सांगायचंय की फक्त माझे वडील नगरसेवक आहेत आणि कुठेतरी आमचे सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना धमकी देण्यात आली की जर माझ्या मुलाला उमेदवारी दिली नाही तर मी भाजपमध्ये जाईल किंवा कोणता तरी वेगळा निर्णय घेईल, असं धमकीवजा पत्र त्यांनी दिलं आणि म्हणूनच त्यांना ती उमेदवारी मिळाली. कामाच्या जोरावर जर ही उमेदवारी देण्यात आली असती तर इकडचं चित्र वेगळं असतं. त्यामुळे मी पुन्हा एकदा सिद्धार्थ पांडे यांना ओपन चॅलेंज देतो. त्यांनी ह्या प्रभागामध्ये सातत्याने 8 वर्षामध्ये एक जरी नारळ ह्या समाजोपयोगी कामाचा जर फोडला असेल किंवा एखादा जरी प्रश्न त्यांनी ठाणे महानगरपालिकेमध्ये ह्या विभाग क्रमांक 4च्या लोकांचा मांडला असेल तर आत्ताच्या आता मी माझी उमेदवारी मागे घ्यायला तयार आहे. पण आता हा जो संघर्ष आहे तुमचा तो थेट शिवसेनेच्या उमेदवाराशीच असणार आहे, तो कसा असणार आहे आणि कशा पद्धतीने लढत? नाही, मी जसं की पहिलंच बोललो आहे, हा संघर्ष माझा शिवसेनेशी नाही, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांशी नाही. हा संघर्ष माझा जो फक्त पैशांच्या जीवावर आणि घराणेशाहीच्या जीवावर जो उमेदवार उभा झालेला आहे त्या सिद्धार्थ पांडे बरोबर माझा संघर्ष असणार आहे. आणि तो संघर्ष कितीही मला कठीण परिस्थिती आली तरी तो तडीस नेण्याचा प्रयत्न आज आम्ही सर्वजण करणार आहोत. शिवसेनेचे 2 भाग झाल्यानंतर आपण ठामपणे या शिवसेनेच्या बाजूने उभे होते. या निष्ठेचं फळ नारळ मिळालं असं समजलं? नाही, नारळ मला आज सकाळी मिळालेला आहे. ते सिद्धिविनायकाचा प्रसाद म्हणून मी स्वीकारलेला आहे आणि हे नारळ येणाऱ्या 16 तारखेला विरोधकांच्या डोक्यात फोडण्याचं काम मी करणार आहे. त्याच्यामुळे कुणी कुणाला नारळ देणार आहे हे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये कळेल. मी तर बोलेल की देवाने अत्यंत चांगली निशाणी मला दिलेली आहे. विरोधकांना सुद्धा प्रचार करायला माझंच चिन्ह हातात घ्यावं लागणार आहे. माझं चिन्ह हातात गेल्याशिवाय ते त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ सुद्धा करू शकणार नाहीत. त्यामुळे नारळ हा कसा वापरायचा ही येणारी जनता येणाऱ्या 15 तारखेला दाखवून देईल आणि नारळचा प्रसाद हा कुणाला भेटतोय तुम्ही येणाऱ्या 15 तारखे 16 तारखेला बघणार. संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया पार पडल्यानंतर आपल्या झाल्यानंतर पुढची भूमिका आपली काय असणार, कोणासोबत जाण्याचं भूमिका असणार किंवा कसं काय लागेल त्याचा विचार आता सध्या केलेला नाहीये. परंतु मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे. मला ह्यावेळेस महाभारतातली एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की द्रोणाचार्य आणि एकलव्य. द्रोणाचार्यांनी एकलव्याला जरी धनुर्विद्या शिकवण्यासाठी नकार दिला असला तरी सुद्धा एकलव्यांनी द्रोणाचार्याचा पुतळा बांधून धनुर्विद्या शिकली, त्याच्यामध्ये पारंगत झाले. तसंच माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा फोटो माझ्या हृदयात असणार आहे. त्यांचं जे समाज उपयोगी काम आहे त्याला अनुसरून माझं हे काम मी करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच माझ्याकडून असंच चांगलं काम होईल. आणि जी निवडून आल्यानंतर जे तुम्ही बोलताय ते निवडून आल्यानंतर आमचा जो पॅनल आहे, आम्ही जे परिवर्तन पॅनल ह्या विभाग क्रमांक 4मध्ये उभं केलेलं आहे, आम्ही सर्व मिळून माझ्या एकट्याचा निर्णय नसणार आहे. रचनाताई वैद्य असतील, मी असतील किंवा येणाऱ्या काळामध्ये जे सहकारी आम्हाला सोबत येतील तो आम्ही जो निर्णय घेऊ तो आम्हा सगळ्यांना मान्य आहे. मतदानाला अगदी कमी दिवस उरलेले आहेत. प्रभाग क्रमांक 4 म्हणलं तर धनुष्यबाण म्हणजे नितीन लांडे. पण आता कमी वेळात तुम्ही मतदारांपर्यंत आपली निशाणी कशा प्रकारे पोहोचवणार? नाही, अत्यंत तुम्ही चांगला प्रश्न विचारला. मला एकच सांगायचं की तुम्ही बघतायत की ही निवडणूक आता जनतेने हातात घेतलेली आहे. एकीकडे पैशाचा महापूर असेल तर एकीकडे जनतेचा महापूर असेल. मला फक्त आज निशाणी सांगायचं हे झालं आणि लोकांनी ती अतिप्रचंड प्रमाणात डोक्यावर उचललेली आहे. जनता जेव्हा निवडणूक हातात घेते, एक तरुण आणि युवा जेव्हा निवडणूक हातात घेतात तेव्हा त्यांना कसल्याही प्रकारची अडचण येत नाही. मग त्याला 9 दिवस असतील, 10 दिवस असतील किंवा 1 तास असेल, एका तासामध्ये सुद्धा पूर्ण विभागामध्ये माझी निशाणी ही घराघरात पोहोचलेली आहे. आणि नारळ हे असं आहे की प्रत्येकाच्या देवघरात हे नारळ असतं आणि प्रत्येकाच्या हृदयात हे नारळ आता बसवण्याचं काम माझ्या कामाच्या माध्यमातून, आमच्या पॅनलच्या माध्यमातून आम्ही करणार. तुमचे 2 सहकारी पण आहेत, त्यांची निशाणी काय असणार आणि कशा प्रकारचे पॅनल बनणार? मी रचनाताई वैद्यांना सांगतो की तुम्ही तुमची निशाणीचं थोडक्यात हे करा. जसं तुम्हाला माहिती आहे, आज सकाळीच सगळ्या अपक्ष उमेदवारांना त्यांच्या निशाणी दिल्या गेल्या आहेत. त्याच्यामध्ये
ज्या प्रणवतीताई आहेत, ज्या 4ब मधनं लढतायत, त्यांना सफरचंद ही निशाणी मिळालेली आहे. मी 4क मधनं लढतेय, मला पुस्तक ही निशाणी मिळालेली आहे. आणि नितीनदादा जे 4D मधनं ही निवडणूक लढतायत, त्यांना नारळ ही निशाणी मिळालेली आहे. आम्ही तिघही ह्या निशाण्या ज्या मिळालेल्या आहेत त्याच्यावर अत्यंत खुश आहोत. जसं नितीनदादांनी आता सांगितलेलं आहे, आम्ही आमच्या कामाच्या माध्यमातून घराघरापर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत. निशाणी पोचवणं हे काय फार मोठं काम नाहीये. निशाणी पटापट आमची पोचली जाईल. 10 दिवस हे खूप झाले. आम्हाला ज्या निशाण्या मिळालेल्या आहेत, जसं प्रणवतीताईंचा सफरचंद आहे, सध्या प्रभाग क्रमांक 4 अतिशय आजारी आहे, ऑलमोस्ट व्हेंटिलेटरवर आहे. त्यांची जी निशाणी आहे सफरचंद खाऊन तुम्ही तुमचं स्वास्थ्य सुधारू शकतात. तर त्याच सफरचंदानी आम्ही ह्या प्रभागात सुधारणा करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. जी माझी निशाणी आहे पुस्तक म्हणजे ज्ञानाचं प्रतीक, पुस्तक म्हणजे माहितीचा भंडार, पुस्तक म्हणजे ताकद. ह्याच ज्ञानाचा माहितीचा वापर करून आम्ही आमची ताकद लावून ह्या प्रभागात आम्ही सकारात्मक बदल आणणार आहोत. आणि जसं नितीनदादांनी सांगितलं, कुठलंही शुभकार्य असो, नारळ फोडून त्याची सुरुवात होते. अशी निशाणी नितीनदादांना मिळालेली आहे. म्हणून नारळ हा कसा फोडला जाईल दुसऱ्यांवर 15 तारखेला हे तुम्हा सगळ्यांना लवकरच दिसेल. थोडं काय सांगाल? दिवस कमी उरलेले आहेत, कशा पद्धतीने मतदारांपर्यंत तुम्ही पोहोचणार आहात? आम्ही लोकांपर्यंत म्हणजे कामाच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचलेलोच आहोत. तर लोकांना वेगळं सांगायची गरज नाहीये. आम्ही लोकांच्या मनामध्ये आहोतच. त्याच्यामुळे चिन्ह तर हे सगळ्या लोकांपासून माउथ टू माउथ पब्लिसिटीने पोहोचेल. चला. अक्षरी